डॅडी, तुम्ही एवढा मोठा डाव टाकलाय का? पण तुम्हाला वाटत नाही का तुमची प्यादी चुकल्यात म्हणून? अहो, आपल्यासारख्या कलंदर माणसांना न जुमानणारा तो सूर्य, तो त्या निर्मला आणि त्या प्रभाकरला जुमानल? तो त्यांना हाकलून लावून असं वाटत नाही तुम्हाला? तुम्ही त्यांना जे काही शिकवलंय ना ते त्यांच्या ध्यानात राहील का नाही हीच शंका आहे. अहो, हे खोटं खोटं नाटक करणं लय अवघड असतंय. ए छत्री, हा बंद कर. चिरंजीव, प्यादी चुकू शकतात हे आम्हाला मान्य आहे. आमचा आमच्यावर लय विश्वास आहे. आम्ही चुकूच शकत नाही. डॅडी, राईस कटून बोला हो. काय तुमची कोड्यातली भाषा समजण्या इतपत शत्रुबाया हुशार नाहीत ना. गप्तो का जरा? सांगतो. चिरंजीव, तुम्हाला काय वाटलं आम्ही त्या दोन माकडांना काय बंदुकीची भीती उगीच दाखवली का? अहो, ते तिकडे चुकूच शकत नाही. त्यांना चांगलं माहिती आहे ते तिकडे चुकले का इकडे त्याच्या मेंदूतून गुळी गेली आरपार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे, आणि दुसरं हे, या दोन गोष्टींसाठी माणूस आपल्या बापाचा बी खून करू शकतो. अहो, सरकार पडतात या दोन गोष्टींसाठी. प्रभाकर निर्मलाचं काय घेऊन बसलात तुम्ही? म्हणजे सूर्याची बर्बादी पक्की. पण मग तेजूचं काय? बायकोसाठी जीव तुटतोय. नका काळजी करू, आणू आपण त्यांना परत. एक लक्षात ठेवा, त्या सूर्याला आम्ही सोडणार नाही. त्याला तीळ तीळ मारत राहणार आणि मग शेवटी त्याचा जीव घेणार. लय हलक्यात घेतलाय त्याने आम्हाला. त्याला दाखवतोच जालिंदर निंबाळकर कोण येते. डॅडी, ते सगळं जरी खरे असलं तरी आता 10 वाजायला आल्या तो. अहो, ती दोघं अजून मटण खायला कसे काय आले नाहीत? येतील येतील, जातील कुठं.